ग्राउंडला खूप गर्दी आहे आणि आज तिसरा दिवस आहे आयशा मॅमचा प्रॅक्टिस करायचा. तिसऱ्या दिवशी बघू मॅडम आज पाय वरती घेत आहे का. आज पाय वरती येतील मॅडमचे. हे सगळे साईबाबाला आलेले भोजनालयामध्ये. मी शिर्डी साईबाबाच्या तिथं ग्राउंडवर व्हिडिओ करते. छान मस्त पाय वरती घेतले मॅमने, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. स्मूथ. तिसऱ्या दिवशी आयशा मॅडमचे पाय वरती आलेले. उद्या मॅमचं रोडवर प्रॅक्टिस घेऊ आपण. आज छान ग्राउंडवर जमती मॅमला. पाय पण वरती येत आहे आणि टर्न पण होतोय. छान जमतीये. स्पीडवर लक्ष राहू द्या फक्त. हा जास्त स्पीड होता पण म्हणलं कंट्रोल झालाय. हा 20च्या पुढे तर जाऊन नाही द्यायचा, पण 20 पर्यंत. हा 20ला टच करायचा. 20ला टच केलं की परत खाली आणायचा. 0 पर्यंत पण आणता आला पाहिजे. हा 20 पासून परत आपण 0 पर्यंत आलो पाहिजे. 0 पासून परत 5, 10, 20 परत 5, 10 असं मध्ये चेंज करत राहायचा. जेवढं चेंज करत राहू ना तेवढं उद्या पण तुम्हाला हे होईल. आणि मध्ये मध्ये हॉर्न वाजवता आला तर प्रॅक्टिस करा. हा वाजायचा आवाज नाही आला, तिकडे गेल्यावर वाजला. हा आणि वाऱ्यामुळे पण आज आवाज नाही येते. हो आता उघडलं. आता कधी येतो काय माहिती. भाऊ आहे का तुझा? ही मुलगी काल पण होती आपल्या व्हिडिओमध्ये. शिर्डीला थांबलेली आहे मुक्कामी वाटतं साईबाबाला, आहे ना. मुक्कामी थांबलेली आहे बघा ही मुलगी. तुझं नाव काय आहे? मोहिनी. आणि तुझं? पवन. बाय. साईबाबाला आले ना लोक तर मुक्कामी थांबतातच. कसं आहे इथं भोजन बी फ्री आहे, राहायला पण फ्री आहे. साईबाबाची कृपा. तुम्ही कोण कोण आलेले आहे शिर्डीला? कधी आलेले आहात का? तर मला कमेंट करून नक्की सांगा. माझा क्लास पण शिर्डीलाच असतो आणि मी महाराष्ट्र शिर्डी इथंच आहे साईबाबा. वाऱ्यामुळे तुम्हाला आवाज येतोय का नाही काय माहिती क्लिअर. आणि व्हिडिओ पण मला काही दिसत नाहीये कॅच करायला, का बरं की खूप ऊन पडलेलं आहे. उन्हामुळं चमकतंय सगळं. पण मॅडम छान चालवत आहे. जवळ आल्यावर मला दिसतं. मोबाईलमध्ये काय माहिती कसा येतोय. छान बघा, पाय पण नाही खाली घेते काही नाही. आता मस्त टर्न करते आहे. हे मुलं पण बघताय त्या कशा चालवत आहे, का बरं की काल बी प्रॅक्टिस करत होत्या आणि आज बी प्रॅक्टिस करते. त्याच्यामुळे त्यांना वाटतंय आज आली गाडी. हां ठीक आहे, जिथं गरज वाटते तिथं परत अजून थोडेसे पाय खाली घ्यावं लागतात. पण एक पाय नाही घ्यायचं, दोन्ही पाय सोबत खाली घ्यायचे. दोन्ही पाय घेतले ना तर थोडंसं बॅलन्सला इक्वल पडतं. काय असतं सायकलला वेट नसतं पण गाडीला वेट असतं. गाडी जास्त हेवी असते ना तर तुम्ही दोन्ही साईडला पाय ठेवले की इक्वल बॅलन्स होतो. म्हणून दोन्ही साईडला पाय खाली करायचे आणि दोन्ही साईडून पाय वरती ठेवायचे गाडीवरती. हाताला कळ लागली मॅमच्या, थोडंसं रेस्ट करताय मॅम. आयशा मॅमचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. बघा 20 पर्यंत स्पीड नेत आहे मॅम आणि परत 5चा आणि 10चा स्पीड करते. 20ला स्पीड न्यायचा आणि परत तो 5वर कसा आणायचा, 10वर कसा आणायचा अशी पण मॅडम प्रॅक्टिस करते आहे त्या मध्ये मध्ये. म्हणजे अशी नुसती स्ट्रेट चालवत नाही आहे. आणि एकदा तुम्हाला स्पीड कळाला ना की 5चा, 10चा, 0चा कसा असतो. 0वर सुद्धा गाडी चालवता आली पाहिजे तरच बॅलन्स झालाय परफेक्ट. नाही तर कधी कधी काय होतं, स्पीडवर तर बॅलन्स येतो पण 0वर बॅलन्स लवकर येत नाही. आणि तुम्हाला 0वरच गाडी चालवता आली पाहिजे. 0वर जर गाडी चालवता आली तर तुम्हाला परफेक्ट स्कूटीचा बॅलन्स आला.
स्टॉप करा मग. 2 मिनटं स्टॉप करतो आता. परत चाबी बंद पहिले. स्टँडला गाडी. हां लॉक करा, नाही तर फक्त स्टॉप केली तरी चालेल. लॉकची पण काही गरज नाही. पहिले स्टँड. रिलॅक्स.